पाठ 4 सजीवातील पोषण. कुपोषण म्हणजे काय? कुपोषण रोखण्याचे उपाय कोणते आहे? कुपोषण म्हणजे सकस आहार न मिळणे, पोषक असा आहार न मिळणे. कुपोषण रोखण्यासाठी आदिवासी व इतर समाजाचे कुपोषण रोखणे हे गरजेचे आहे. पोषण म्हणजे न्यूट्रिशन. सजीवामध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे असतात. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी, निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थाचे पचन, डायजेशन्स आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते, अशा अन्नपदार्थांना आपण अन्न असं मानलं जातं. अन्न आपल्याला विविध प्रकारचे अन्न घटक पुरवते. हे अन्न घटक म्हणजे पोषद्रव्य व पोषद्रव्यांचे 2 गटामध्ये वर्गीकरण केले जाते: बृहत पोषक द्रव्य आणि सूक्ष्म पोषक द्रव्य. कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ यांची शरीराला मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते, तर खनिजे आणि क्षार या जीवनसत्वे शरीराला अल्प प्रमाणामध्ये असले तरी सुद्धा चालत असतात. म्हणजेच पोषद्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण म्हटलं जातं. पोषणाची गरज काय आहे? काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे, शरीराची वाढ आणि विकास करणे, पेशींची झीज भरून काढणे व ऊती दुरुस्त करणे, शरीराला रोगापासून वाचवणे. तर स्वयंपोषण म्हणजेच काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचे पोषण करतात. या पोषण पद्धतीला स्वयंपोषण असे म्हणतात. परपोषण: काही वनस्पती अन्नासाठी इतर वनस्पतीवर अवलंबून असतात. प्राणी यावर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात. या पोषण पद्धतीला परपोषण म्हणतात. वनस्पतीमध्ये अमरवेल हा परपोषी वनस्पती म्हणून ओळखला जातो. आपल्याला जे काही पोषणामधून स्वयंपोषी वनस्पती कोणकोणत्या पाहायला मिळतात? वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः कसे तयार करतात? वनस्पतीसुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते. वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषण तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग घेऊन हरित लवकाच्या आधारे आणि सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस असं सुद्धा म्हटलं जातात. वनस्पतीला ऑक्सिजन आपल्याला मिळतोय. सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यातील हरितद्रव्य, खनिजे आणि क्षार हे वनस्पतीला मिळतात. त्यापासून वनस्पती जगते, स्वतःचे अन्न तयार करत असतात. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा, अन्न, ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे आपल्याला घटक पाहायला मिळतील. वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात. ही ऊर्जा अन्न आणि अन्नाच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवल्या जातात. मूळ हे पाणी, खनिजे व क्षार जमिनीतून शोषण कार्य करत असतात, तर खोड हे पाणी आणि क्षार पानापर्यंत पोहोचवतात. पानामध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रावाटे हवेतील CO2 घेतला जातो. पानातील छिद्रांना पर्णरंध्रे असं सुद्धा म्हटल्या जातात. पानामधील हरित लवकामध्ये हरितद्रव्य असते. ते सूर्यप्रकाश शोषून त्यावर अन्नपदार्थ तयार करण्यास मदत करते. या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. पाण्याबरोबरच प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया वनस्पती व इतर भाग जसे हिरवे खोड यामध्ये सुद्धा होते, कारण त्यात हरितद्रव्य असतात. म्हणजेच पिवळ्या, जांभळ्या तसेच तांबड्या रंगाच्या पानामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कशी होत असेल? वनस्पती वहन व्यवस्था: भोपळ्याच्या वेलीचा 2 आणि 3 पानासह एक तुकडा घेऊन त्यांचा खोडाचा भाग चाकूने पानाखाली कापा. एक चंचू पात्रामध्ये थोडे पाणी घेऊन त्यामध्ये शाईचे 7 ते 8 थेंब टाका. वेल उभा ठेवा व त्यात होणाऱ्या बदलांची निरीक्षण तुम्ही करून पहा. वनस्पतीमध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असतात. अशा स्वरूपात 2 वाहिन्याची व्यवस्था केली असते. जलवाहिन्यामार्फत मुळाकडून पाणी आणि क्षार वनस्पतीच्या वरील सर्व भागाकडे पोहोचवले जातात. प्रकाश संश्लेषणातून पानामध्ये तयार झालेले अन्न, शर्करा व अन्न घटक रसवाहिन्यामार्फत वनस्पतीच्या इतर भागाकडे वनस्पतीसाठी व साठवण करण्यासाठी वाहून नेले जाते. अशा प्रकारच्या
वहन व्यवस्था वनस्पतीमध्ये असली तरी वनस्पतीमध्ये स्वतंत्र पचन संस्था व उत्सर्जन संस्था नसते. रासायनिक संश्लेषण म्हणजे काय? कोणत्या वनस्पती या प्रक्रियेतून अन्न तयार करतात? वनस्पती कोणकोणते पदार्थ उत्सर्जित करतात? प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कार्बोदके तयार करतात. कार्बोदके ही कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन यापासून तयार होतात. प्रथिने ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन व नायट्रोजन यापासून बनवले जातात. तर प्रथिने तयार होण्यासाठी आवश्यक असलेला नायट्रोजन वनस्पती कुठून मिळवतात? हवेमध्ये नायट्रोजन वायुरूपात असतो, परंतु वनस्पती वायुरूपातील नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाही. त्यासाठी त्यांचे स्थिरीकरण होणे म्हणजे संयुगाचे रूपांतरण होणे आवश्यक असते. नायट्रोजनचे स्थिरीकरण जैविक आणि वातावरणीय अशा 2 पद्धतीमध्ये होते. नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण या पद्धतीमध्ये 2 प्रकारचे सूक्ष्मजीव नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणतात. रायबोझोम्स आणि सूक्ष्मजीव म्हणजे द्विदल शिंबावर्गीय वनस्पती मुळावरील असलेल्या गाठीमध्ये असतात. हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून घेतात, त्यांचे नायट्रोजनचे संयुगामध्ये रूपांतर करतात. मातीमधील ॲजिटोबॅक्टर्स हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन संयुगामध्ये रूपांतर करताना पाहायला मिळते. म्हणजे शिंबावर्गीय वनस्पतीचे जे काही मूळ असेल तर मुळापाशी आपल्याला पाहायला मिळते, तर काही जीवजंतू चिकटलेले लक्षात येताना पाहायला मिळतात. नायट्रोजन वातावरणीय स्थिरीकरण पावसाळ्यामध्ये आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनशी संयोग होऊन नायट्रिक ॲसिड तयार होते. त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड तयार होताना पाहायला मिळते. पावसाच्या पाण्यामध्ये हे नायट्रोजन डायऑक्साईड विरघळल्यास ते नायट्रिक आम्लामध्ये रूपांतर होते. हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते. हे आम्ल जमिनीतील विविध खनिजाबरोबर अभिक्रिया होऊन क्षारामध्ये रूपांतर होते. वनस्पती या नायट्रोजनच्या क्षारांचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करताना पाहायला मिळतात. सहजीवी पोषण 2 किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी बाबी साध्य होतात. याला सहजीवी पोषण म्हणतात. काही झाडांच्या मुळाजवळ बुरशी वाढते. झाड बुरशीला पोषक तत्वे पुरवतात. या बदल्यामध्ये बुरशी झाडांच्या मुळांना क्षार आणि पाणी पुरवते. तसेच शैवाल व बुरशी एकत्र राहतात. त्यावेळी बुरशी शैवालाला निवारा, पाणी आणि क्षार पुरवते. या बदल्यामध्ये शैवाल बुरशीला अन्न पुरवते. या प्रकारातून तयार होणारी सहजीवी वनस्पती म्हणजेच दगडफूल हे पाहायला मिळत आहे. तर परपोषी वनस्पतीमध्ये हरितद्रव्य नसते. परपोषी वनस्पती कशा प्रकारे जगतात? त्या कुठून अन्न मिळवत असतील? एखाद्या मोठ्या झाडावर वाढणारी पिवळ्या रंगाची पाने नसलेली दोरीसारखा वेल तुम्ही पाहिला असाल. त्या वेलीचे नाव म्हणजेच अमरवेल म्हणून त्याला ओळखले जातात. त्याला मरण नाही, तो दुसऱ्या वनस्पतीवर जगतो म्हणून त्याला अमरवेल असे म्हटले जाते. स्वतःचे अन्न तो स्वतः तयार करत देखील नाही. ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात, त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात, त्यांना परजीवी वनस्पती म्हणून ओळखले जाते. उदाहरणार्थ बांडगुळ, अमरवेल इत्यादी हरितद्रव्य नसलेले अमरवेल संपूर्णपणे आश्रयी वनस्पतीवरच अवलंबून असते, म्हणून हिला संपूर्ण परजीवी वनस्पती म्हणतात. तर बांडगुळ तुम्ही पाहिलेच असेल, हे सुद्धा दुसऱ्यावर जगणारी वनस्पती म्हणून ओळखले जाते. बांडगुळ वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कोणामार्फत होते? त्यांना पाणी व क्षार कुठून मिळतो? तर बांडगुळ वनस्पती ही अर्धपरजीवी वनस्पती म्हणून का ओळखली जाते? तर कीटकभक्षी ज्या वनस्पती कीटकांना खातात, ड्रोसेरा नावाची जी काय वनस्पती असेल तर ही ड्रोसेरा नावाची वनस्पती आपल्या सापळ्यामध्ये इतर कीटकांना अटकवते आणि त्यांना भक्ष्य म्हणून आपल्या अन्नासाठी उपयोग करत असते. काही वनस्पती कीटक भक्षक करून त्यांच्या शरीरापासून अन्न घटक मिळतात. हे आपण मागील इयत्तेतही पाहिले आहे. प्रामुख्याने नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात वाढतात. ड्रोसेरा बर्मानी ही कीटकभक्षी वनस्पती रचना एखाद्या फुलासारखी असते. ती जमिनीलगत वाढते. तिचे पाने आकर्षक आणि गुलाबी लाल रंगाचे असतात. त्यांच्या कडांना बारीक केस तंतू असून त्यावर कीटकांना आकर्षणारे चिकट
द्रवांचे बिंदू देखील असतात. इसवी सन 1737मध्ये श्रीलंकेत जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञांनी या वनस्पतीचा शोध लावला. त्यांच्या सन्मानार्थ या वनस्पतीला बर्मानी असे नाव दिलेले आहे. म्हणजेच ड्रोसेरा या वनस्पतीचं नाव आहे, पण शास्त्रज्ञांनी शोध लावला म्हणून त्यांच्या स्मरणार्थ बर्मानी असं ड्रोसेरा बर्मानी नाव त्याला देण्यात आलेलं आहे. घटपर्णी नावाची जी काही वनस्पती आहे, घटपर्णी नावाच्या वनस्पतीला आपण जर का पाहिलं आहे तर घटपर्णी प्रकाशसंश्लेषण क्रिया होत असून ती कीटक भक्ष्य कशी ठरल्या जाते. मृतजीवी वनस्पती सजीवांचे कुजलेले मृत अवशेष अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतजीवी वनस्पती असे म्हणतात. कवक गटातील काही बुरशी व भूछत्रे या मृत अवशेषावर जगणाऱ्या वनस्पती आहेत. या मृत अवशेषावर पाचक्रस सोडतात व त्यातील कार्बन पदार्थाचे विघटन करून त्यापासून तयार होणारा द्रावण शोषून घेतात व पोषद्रव्य मिळवताना पाहायला मिळतात. काही बुरशीमुळे अन्न दूषित होते, तसेच त्यामुळे विविध प्रकारचे रोग आजार होतात, तर काही बुरशीमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात. यीस्ट व काही भूछत्रे उपयोगी आहेत. यीस्ट हे किण्व ब्रेड तयार करणे आणि आंबवण्याच्या प्रक्रियेसाठी वापरले जाते. भूछत्रामध्ये जीवनसत्वे व लोह भरपूर प्रमाणामध्ये असतात. तर वनस्पतीमधील पोषद्रव्यांची कार्य आणि अभावांचे परिणाम. पोषद्रव्यामध्ये नायट्रोजन आहे. नायट्रोजनचं कार्य आहे. प्रथिने, हरितद्रव्य व पेशीद्रव्य यांच्यातील महत्त्वाचे घटक असतात. अभावामुळे होणारे परिणाम: वाढ खुंटणे, पाणी पिवळी पडणे. फॉस्फरस प्रकाश ऊर्जेमध्ये रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणे आणि याचा जर अभाव झाला तर अकाली पाणी गळणे, उशिरा फुले येणे, मुळांची वाढ खुंटणे. पोटॅशियम चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक असतात, हे त्यांचं कार्य आहे. तर त्याचा अभाव झाल्यास खोड बारीक होणे, पाणी कमजोर होणे, पिष्टमय पदार्थ तयार न होणे. मॅग्नेशियम हरित द्रव्य निर्माण करणे, तर अभाव जर झाला तर संत वाढ होणे, पाणी पिवळी होणे. लोह हरित द्रव्य निर्माण करणे, पाणी पिवळी पडणे. तर मॅग्नीज प्रमुख संप्रेरके घटक निर्माण करणे, वाढ खुंटणे, पानावर डाग पडणे. झिंक तर कार्य काय करते? संप्रेरके व त्यातील घटक निर्माण करणे, वाढ खुंटणे आणि पिवळे पडणे. म्हणजे वनस्पतीला सुद्धा पोषक द्रव्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि झिंक ह्या गोष्टी फार गरजेच्या असतात. परिसरातील वनस्पतीचे निरीक्षण करून कोणती पोषद्रव्ये मिळत नाहीत, हे प्राण्यांमधील पोषण. प्राण्यांमधील पोषण या संकल्पनेत पोष तत्वांची शरीराला असणारी गरज, अन्नग्रहणाची पद्धत, त्याचा शरीरामध्ये होणारा वापर यांचा समावेश असतो. थोडे आठवा. अन्नामध्ये असणारी विविध पोषक घटक कोणते असतात, त्यांचा उपयोग आपल्या शरीरासाठी काय केला जातात. सर्व क्रिया सुरळीतपणे होण्यासाठी आवश्यक असणारे घटक अन्नातून मिळतात. रक्ताद्वारे हे घटक शरीराच्या सर्व भागांना पुरवले जातात. आपण खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळत नाही, त्यासाठी अन्नाचे रूपांतर व्हायला लागतात. हळूहळू ते रक्तामध्ये मिसळायला लागतात. म्हणजेच रक्तात मिसळत असताना हे जे काही विद्राव्य घटकामध्ये त्यांचं रूपांतर व्हावं लागतात. प्राण्यांमधील पोषण क्रियांचे अन्नग्रहणापासून तर उत्सर्जन विविध टप्पे पाहायला मिळतात. तर पोषण टप्पे कोणकोणते असतात? अन्न ग्रहण करणे म्हणजे अन्न शरीरात घेणे. पचन म्हणजे अन्नाचे जे काय रूपांतर आहे विद्राव्य घटकामध्ये होण्यास अन्नपचन म्हणतात. तर पोषण म्हणजे एक प्रकारचे ऑब्झर्वेशन्स कसं केलं जातं, शोषण कसं केलं जातं. पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तामध्ये घटक शोषले जातात. सात्मीकरण शोषलेल्या द्रावणीय अन्नांचे शरीरातील पेशी व उतीमध्ये वहन होऊन ऊर्जा निर्मिती करण्यासाठी उपयोग केले जातात. तर उत्सर्जन जो काय पचलेला आणि शरीरात नको असलेला जो पदार्थ असतो तो शरीराच्या बाहेर फेकला जातो. सभोवतालच्या प्राण्यांचे निरीक्षण करून खालील तक्त्यामध्ये तुम्ही नमूद करू शकता. प्राण्यांचे नाव, अन्नाचा प्रकार आणि अन्नग्रहणाची पद्धती काय. तर गाय ही चारा खाणारी आहे. अन्नग्रहण कसे करते? तर गाय ही चारा खात असते. बेडूक हा परिसरातील जे काही कीटक असेल तर तो खात असतो. खरवडणे, चघळणे, चुष्काद्वारे शोषण करणे. तुमच्या लक्षात आले असेल की अन्नग्रहणाच्या विविध पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. तर समभक्षी पोषण,
अमिबासारख्या एकपेशीय सजीवामध्ये अन्नग्रहण कसे होते? अमिबामध्ये हात तोंड असे भाग नसतात. हा एकपेशीय प्राणी आहे. तो शरीराच्या म्हणजेच पेशींच्या कोणत्याही भागातून अन्न आत घेऊ शकतो. अन्न कणाला सर्व बाजूने वेढून तो कण आपल्या पेशीमध्ये समाविष्ट करू शकतो. त्यानंतर अन्न कणावर विविध विकारांची क्रिया घडून पचन होते. न पचलेला उरलेला भाग तेथेच मागे सोडून छद्मपादाच्या साहाय्याने अमिबा पुढं सरकताना पाहायला मिळतो. अमिबा, युग्निला, पॅरामेसियम, क्लोरेला, ईस्ट यासारखी एकपेशीय सजीवामध्ये पोषणासंबंधी सर्व प्रक्रिया घडत असतात आणि पेशीचे जे काही बहुपेशीय आणि एकपेशीय असे जे काही विभागणी केली जातात. बहुपेशी म्हणजे अनेक पेशी शरीरामध्ये असतात. एकपेशी म्हणजे एकच पेशी शरीरामध्ये पाहायला मिळते. बहुपेशीय प्राण्यांमध्ये तोंडाने अन्नग्रहण होते. कीटकामध्ये अन्नग्रहण करता मुख अवयव असतात. उदाहरणार्थ झुरूळ हे नाक तोड्यासारखे कुरतडते. कीटकामध्ये जबड्यासारखा मुख अवयव महत्त्वाचा असतो. फुलपाखरू नळीसारखी सोंड वापरून अन्न ग्रहण करते. डास आणि डेकुने चुसक सुईसारख्या मुख अवयव टाचणी टोचण्याकरता वापरून नळीसारख्या अवयवाने रक्त शोषण करण्याचं काम करतोय. सजीवातील जे काही वर्गीकरण असन प्राण्यांच्या कोणकोणत्या रूपामध्ये करण्यात येईल. जसं की वेगवेगळे जे काही प्राणी असतात तर त्यांचं वेगवेगळं अन्न प्रकारानुसार विविध त्यांचा उपयोग होत असतो आणि अन्न प्रकारानुसार विविध उपयोगामध्ये त्यांचं नियोजन लावलं जातं किंवा त्यांच्या आहारानुसार, सवडीनुसार, वातावरणानुसार त्यांच्यामध्ये बदल देखील झालेला असतो. अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. शाकाहारी प्राणी आहेत. शाकाहारी प्राणी प्रत्यक्ष वनस्पती अन्न म्हणून उपयोग करतात, जसे गवत खाणारे, बिया खाणारे आणि फळे खाणारे. तर मांसाहारी काही प्राणी अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात. मांसाहार प्राणी अन्नासाठी अप्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतात. जसे शाकाहारी प्राण्यांना खाणारे कीटक, ह्या जे काही मांसाहारामध्ये मांस जास्त प्रमाणामध्ये ग्रहण केले जाते. मांसाहारी प्राणी काही प्राणी अन्नासाठी वनस्पती तसेच प्राणी या दोन्ही घटकावर अवलंबून असतात, जसे वानर, चिंपांझी आणि मानव. आपल्या सभोवताली आढळणारे काही सजीव त्यांचे अन्न ग्रहणाबरोबर पर्यावरण, स्वच्छता व संवर्धनाचे कार्यही आहेत. त्यानुसार त्यांना स्वच्छताकर्मी व विघटक असे सुद्धा म्हटल्या जाते. अँट ईटर हा मध्य व दक्षिण अमेरिका हे मूळ स्थानी असणारा प्राणी असून तो मुंगी अस्वल या नावाने ओळखला जातोय. भारतामध्ये उद मांजर हा प्राणी आढळतोय. त्यांचे चित्र इंटरनेटमधून आपल्याला मिळवता येईल. आपल्या सभोवताली आढळणारे सर्व सजीव अन्नग्रहणाबरोबर पर्यावरण स्वच्छता सुद्धा करतात, म्हणजे स्वच्छताकर्मी व विघटक या नावाने ओळखले जातात. तर स्वच्छताकर्मी हे मृत प्राण्यांच्या शरीरापासून अन्न मिळवून जगतात. जसे तरस आणि गिधाड व कावळे हे स्वच्छ परिसरामधील घाण स्वच्छ करतात, म्हणून त्याला स्वच्छताकर्मी म्हणतात. तर विघटक म्हणजेच काही सूक्ष्मजीव हे मृत शरीराचे अवशेष तसेच काही पदार्थ कुजवून त्यापासून अन्न मिळवतात. नैसर्गिक पदार्थांच्या कुजवण्याच्या प्रक्रियेमधून सूक्ष्मजीव पोषक तयार होताना पाहायला मिळतात. तर मृतजीवी पोषण काही घटक एकपेशीय सूक्ष्मजीव व मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थाचे शोषण करून त्यांचा अन्न ग्रहणासाठी उपयोग करतात. यालाच मृतजीवी पोषण असं सुद्धा म्हणतात, जसं की कोळी, मुंग्या आणि घरमाशा. परपोषी पोषण घरातील कुत्रा व गोठ्यातील म्हैस अशा प्रकारच्या प्राणी शरीरावर तुम्ही लहान लहान प्राणी पाहिले आहेत. ते कोणते प्राणी असतात? गोचीड वगैरे जे काही प्राणी असतात तर मनुष्याच्या डोक्यामध्ये केसामध्ये स्वच्छता नसेल तर उवा होतात, घरामध्ये झुरळसुद्धा होतात. हे प्राणी अन्न कुठून मिळवत असतील? पोटामध्ये झालेले जंत त्यांचे अन्न कुठून मिळवत असतात? तर काही प्राणी इतर सजीवावर अवलंबून असतात, ते त्यांच्याकडून अन्न प्राप्त करतात. यालाच प्राण्यांचे परजीवी पोषण असे म्हणतात. इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे आपले अन्न
निर्माण करण्याच्या पद्धतीला बाह्य परजीवी पोषण असं सुद्धा म्हटलं जातात, जसे की उवा, गोसीड आणि ढेकूण हे प्राणी दुसऱ्यावर बाह्य परपोषी पोषणामध्ये मोडतात. तर पट्टकृमी, गोलकृमी असे जंत आपल्या शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात. या पद्धतीला अंतपरजीवी पोषण असं सुद्धा म्हटलं जातात. पोटाच्या आत राहून यांचं पोषण होतात, म्हणून यांना अंतपरजीवी पोषण म्हणून सुद्धा ओळखले जाते. म्हणजेच आपण जे काही अन्न घेत असत त्या अन्नामध्ये वेगवेगळे आपण मृतजीवी पाहिलेले, स्वच्छता कर्मी विघटक पाहिलेले, मांसाहारी प्राणी पाहिलेले, शाकाहारी प्राणी पाहिलेले. तर यांचे जर का निरीक्षण केलं तर अन्नामध्ये एकमेकावर हे सजीव अवलंबून असतात आणि ह्या सजीवांची जी काही संरचना आहे तर अन्नसाखळी वेगवेगळी पाहायला मिळालेली आहे. तर वनस्पतीमध्ये सुद्धा वनस्पतीची वाढ होण्यासाठी कोणकोणते घटक असतात? सजीवांना पोषक घटक, वनस्पती आणि प्राणी दोन्ही सजीवांना पोषक घटक काय असतात, ते कशावर अवलंबून असतात, या पाठामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळाले आहे.